ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकाचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता तर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरात पाहणी। 24 तासामध्ये आरोपीला शोधा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। तर पुतळा सीसीटीव्ही कैद होईल असा एकही सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं पोलिसांच्या तपासामध्ये अडचण। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या समाजकंटकावर पोलीस कारवाई करतील। राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळेला बजरंग बाप्पा आले। पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलंय। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। बीड रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मुंडे समर्थक आणि खासदार सोनवणे समर्थकांनी बॅनर झळकावले। तर रेल्वे यायला एक पिढी जावी लागली, विचार करा। अजित पवारांनी मुंडे सोनवणे समर्थकांना सुनावलं। हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा। लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्यामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाजाचे मोर्चे। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। तर संविधानाच्या चौकटीमध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते तर हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्रांचं वाटप। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार। हैदराबाद सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये अधिवेशन होणार, मनोज जरांगेंची माहिती। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेण्यात येणार। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। तसंच मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य ड्रोन शोचं आयोजन। पुण्यामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ड्रोन शोचं आयोजन। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्ण वेढा। केवळ उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला। अकोला जिल्ह्यातील कापशी गावात मुसळधार पाऊस। पावसाचं पाणी शाळेमध्ये शिरल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।